वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत बॉडमास ट्रिक मधली पैलवान पद्धत। ही पैलवान पद्धत किती जणांना माहिती आहे? मला वाटतं की 50% लोकांना पैलवान पद्धत माहिती असेल आणि 50% नसेल। ज्यांना माहिती आहे त्यांनी हे गणित सॉल्व करून दाखवा। बघा, याच्यामध्ये काही जणांचा आन्सर 2 आला असेल आणि काही जणांचा आन्सर 8 आलेला आहे। ज्यांचा आन्सर 2 आलेला आहे अभिनंदन, तुम्ही चुकीचे आहात, कारण तुम्हाला पैलवान पद्धत यातली माहित नाही। आणि ज्यांचा 8 हे आन्सर आलेला आहे ते करेक्ट आहेत। बघा कसं, आता काही जण काय करतात पटकन या दोघांचा गुणाकार करून घेतात। बॉडमास रूल माहित असताना बॉडमास रूल मध्ये काय म्हणतात, या दोघांची सेम ताकद आहे ना, या दोघांची आणि या दोघांची सेम ताकद आहे, म्हणून काय करतात हे मल्टिप्लिकेशन अगोदर करून घेतात, कारण त्यांना पैलवान पद्धत माहितीच नाहीये। मग काय करतात, इथं 6 लिहितात भागिले 12, या 12ला 6 ने भाग घालतात, आन्सर आलं 2। हे पूर्णपणे चुकीचा आन्सर आहे। याचा आन्सर कसं येणार? पैलवान पद्धत काय म्हणते की डावीकडून जो सुरुवातीला पैलवान लढायला येतो त्याला अगोदर सॉल्व करायचं, त्याला अगोदर खाली आपटायचं। बघा 3 चौक 12, इथं आन्सर काय येणार 4 गुणिले 2। पुढे काय राहिले, या दोघांची प्रोसेस करून घ्या। हे 8 जे आहे हे 8 करेक्ट आन्सर आहे बॉडमास ट्रिक रूल्स नुसार आणि पैलवान पद्धत नुसार। त्यामुळे ना बॉडमास ट्रिक खूप कन्सेप्ट चांगली आहे, परंतु त्यातली एक एक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आपल्याला बॉडमासची कधीच भीती वाटणार नाही। आज आपण फक्त पैलवान पद्धत पाहणार आहोत बॉडमास मधली, आणि नंतर ब्रॅकेट वगैरे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपण यातले रूल्स वगैरे जाणून घेऊयात, आणि नंतर आपलं कधीच आन्सर चुकीचं होणार नाही। एक छोटीशी चूक आणि आपले मार्क्स कटतात। पटकन आपण इथं 2 लिहिले असतं तर मार्क्स जातात, परंतु याचा 8च आन्सर आहे। कन्फ्युजन कधी राहणार नाही आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, आणि ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला आता उदाहरणे पाहूयात आणि रूल्स पाहूयात। इथे बघा, आपण काही गणित सोडवायला घेतलेली आहेत। यातली चुकीची पद्धत कोणती आहे आणि योग्य पद्धत कोणती आहे ते ही बॉडमासच्या रूल्स नुसार आपण शिकणार आहोत। सर्वात अगोदर बॉडमास म्हणजे काय, तर याचा बी मीन्स काय, ब्रॅकेट। जे काय कंस वगैरे हे जे आपण बॉडमास म्हणतो त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो, कंचे भागू बेव। तर बघा, बी मीन्स ब्रॅकेट, म्हणजे ब्रॅकेट महिरूपी कंस आला, हे ब्रॅकेट आलं म्हणजे कर्ली ब्रॅकेट वगैरे, ते अगोदर सॉल्व करायचं। नंतर काय आहे ओ मीन्स ऑर्डर, ऑर्डर मध्ये जे की पॉवर आहे, क्यूब आहे, त्यांना अगोदर सॉल्व करायचं। नंतर डी मीन्स डिव्हिजन आहे, एम मीन्स मल्टिप्लिकेशन गुणाकार आहे, ए मीन्स ॲडिशन बेरीज आहे, आणि सर्वात शेवटी आहे सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन मीन्स वजाबाकी। परंतु काही जणांना असं माहित आहे या दोघांची सेम ताकद आहे आणि या दोघांची सेम ताकद आहे, परंतु या दोघांची सेम ताकद आहे, परंतु त्यामध्ये पण काही रूल्स आहेत। बघा, आता हे 2 सेम ताकद आहे म्हटल्यानंतर इथे बघा सेम ताकद आहे, तर आपण इथं अगोदर ॲडिशन करू शकतो का? सेम ताकद आहे तर काही जण काय करतात, इथे ॲडिशन करतात। ही 10 चौक 40 भागिले 40, मग याचा आन्सर काय येणार, 1 आन्सर येणार। तर हे 1 आन्सर करेक्ट आहे का? नाही, ते अयोग्य आहे, कारण या दोघांची जरी सेम ताकद असली, नियम काय म्हणतोय, जो डावीकडे सुरुवातीला अगोदर आपल्याला दिसतो त्याला अगोदर खाली पटकायचं। म्हणजे आपल्याला सुरुवातीला इथं कोण दिसतोय, अगोदर भागाकार दिसतोय, आलाय का नाही डिव्हिजन। मग अगोदर आपण काय करायचं, कधीही डिव्हिजन करून घ्यायचं। 4 गुणिले 4, 4 चौक 16, तर याचं 16 हे आन्सर करेक्ट आहे। म्हणजे ही 2 पैलवान आहेत, यांची ताकद सेम जरी असली तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, डावीकडून जी अगोदर क्रिया दिसते, डिव्हिजन दिसो किंवा मल्टिप्लिकेशन दिसो, डावीकडून अगोदर जो अगोदर आपल्याला दिसतो तोच अगोदर आपण करायचा। आता बघा, इथं पण डिव्हिजन आहे, परंतु इथं स्टार्टिंगला मी मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे। बघा, आता वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण पाहिल्यानंतर बॉडमासची ट्रिक नक्कीच तुम्हाला समजेल, आणि हा पैलवान रूल समजल्यानंतर तुमचे नक्कीच मार्क्स चांगलेच येतील, परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स कटणार नाहीत। खूप गणिताच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात लहान लहान, त्या क्लिअर झाल्या पाहिजेत, तेव्हाच आपला काय होतो, पाया मजबूत होतो। आता बघा, इथं पण काय करायचं, आता तुमच्या लक्षात आलं, इथं पटकन गडबडीत काय करायचं आहे,
मल्टिप्लिकेशन करायचं नाही. कधी कधी काय होतं, मल्टिप्लिकेशन केलं काय डिव्हिजन केलं काय आन्सर एकच येतो, परंतु क्वचितच गणितावरती तसं होतं, नाहीतर टोटली आन्सर रॉंग होतं. आता बघा इथं अगोदर आपल्याला कोण दिसतोय, कोणता पहिलवान दिसतोय, भागाकाराचा पहिलवान दिसतोय, डिव्हिजन दिसतोय. मग अगोदर आपण याला सॉर्ट आउट करून घ्यायचा. तसं पण रूल्स मध्ये तो सुरुवातीला येतोच. तर सुरुवातीला आला तरी सेम ताकद आहे, म्हणून अगोदर आपण काय करायचं, डिव्हिजन करून घ्यायचं. 3 × 18 6 × 2, तर याचं 12 आन्सर करेक्ट आहे. बरोबर आहे ना. आता इथे बघा, आता इथं रूल्स नुसार डिव्हिजन वर येतो आणि सेम ताकद आहे, परंतु आपल्याला कोण दिसतंय डावीकडं अगोदर, हा दिसतोय. मग काय करायचं, याला सॉर्ट आउट करून घ्या. 4 × 5 = 20 भागिले 2 × 3. आता परत न कोण दिसतोय आपल्याला दोघांपैकी, आता इथं डिव्हिजन दिसतोय. मग पटकन डिव्हिजन करून घ्यायचं आपण. 10 × 3 आणि राहिलेली प्रोसेस आन्सर आलं ह्याचं 30. समजतंय का सर्वांना? नक्कीच तुम्हाला समजत असेल. आणि या दोघांच्या ताकदीचा पावर, या पैलवानाच्या ताकदीचा पावर नक्कीच तुम्हाला लक्षात आलेला असेल. इथं कन्सेप्ट खूप जणांची क्लिअर झालेली असेल. आणि जर काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती कन्सेप्ट क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आता तुम्हाला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाली असेल. त्याचप्रमाणे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं पण आहे. हे दोघं पण सेम ताकदीचे आहेत, हे दोघं पण सेम ताकदीचे आहेत, परंतु आपल्याला काय करायचंय, डावीकडून जो आपल्याला सुरुवातीला दिसतो त्यालाच अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हरवायचं आहे. मग त्याला सॉल्व करायचं आहे. हीच आहे पैलवान मेथड आणि हेच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची ताकद पाहूया. चला इथे पहा, आता आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन पैलवानाची ताकद बघणार आहोत. आता इथं बघा, अगोदर रूल्स नुसार काय येते, ॲडिशन येते, परंतु मी काय म्हणते, दोघं जण काय आहेत, पैलवान दोघं सेम ताकदीचे आहेत, या दोघांची पॉवर सेम आहे. त्यामुळे काय करायचं, आता इथे बघा, जो अगोदर दिसतो त्याला करायचं. आता रूल्स नुसार इथं कोण आहे, ॲडिशन आहे, परंतु ॲडिशन न करता रूल्स नुसार आपल्याला काय करायचं माहिती आहे का, बॉडमासच्या सबट्रॅक्शन आहे. अगोदर रूल्स नुसार ॲडिशन आहे, मग हे ॲडिशन न करता आपण काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. कारण डावीकडून जो आपल्याला अगोदर दिसतो त्याचीच क्रिया अगोदर आपण करायचं. बघा, 20 मधून 8 गेले, किती राहतात, 12 अधिक 5, आन्सर झालं 17. तर हे करेक्ट आन्सर आहे. आणि आपण चुकीचं, 8 आणि 5 13, 13 - 20 केलं तर आन्सर काय येतं, 7. तर हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे करेक्ट आन्सर आहे. वाटलं तर तुमचे जे एक्सपर्ट आहेत, तुमच्या स्कूलमध्ये जे गणिताचे शिक्षक आहेत, त्यांना पण तुम्ही हे विचारून कन्फर्म करू शकता. आता बघा नेक्स्ट, समजतंय का सर्वांना? समजत असेल तर कमेंटमध्ये नक्की यस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा इथं, आता इथे रूल्स नुसार ॲडिशनच दिसते, तर घ्या ॲडिशनच करून घ्या. 21 + 4 किती येतात, 25 झालं आन्सर. इथे काय आहे, पैलवान पद्धत इथं खूप महत्त्वाची आहे. अगोदर जो दिसतो दोघांपैकी त्याला आपण अगोदर सॉल्व करायचा आहे. आता बघा इथे कोण आहे, ॲडिशन अगोदर आहे. मग पटकन इथं काही जण काय करतात, इथं पटकन ॲडिशन करून घेतात आणि नंतर मायनस करतात. तसं नाही करायचं, अगोदर एक एक प्रोसेस करायचं. डावीकडून अगोदर आपल्याला इथं कोण दिसतंय, हे दिसतंय, सबट्रॅक्शन दिसतंय, कारण या दोघांची सेम ताकद आहे. सबट्रॅक्शन मग करून घ्या. 40 - 15 25 प्लस 10 - 5. आता कोण दिसतंय, ॲडिशन दिसते, करून घ्या. 35 - 5, आता काय आन्सर येणार आहे, 30. तर हे 30 करेक्ट आन्सर आहे. नक्कीच तुम्हाला बॉडमास ट्रिकमधील ही पैलवान मेथड ही नक्कीच समजली असेल. आणि आणखीन काही डाऊट असेल, आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बॉडमासमधले ब्रॅकेट विषयी ट्रिक्स जाणून घेणार आहोत, त्यातल्या मेथड, त्यातले रूल्स जाणून घेणार आहोत. आणि अशाच गणिताच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आपल्या. त्यासाठी आजच वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.